जीवापाय प्रेम करून त्या माय बापा बरोबर लेकरांना जर धोका केला तर कोणता कोणता माय बाप आपल्या इज्जतीसाठी आपल्या मेहनतीसाठी दादा विचार करतो आणि तो विचार जर त्याच्या लक्षात नाही आला तर तो बाप काय करतो दादा माय का करते त्या पोराच्या कर्तृत्वावरून आणि कसा घराचा विनाश होते हे माय बापा तुमच्या समोर सादर करणार नवीन आहे नवीन प्लॅटिंग आहे आज जमान्यात चालणारी आज माय बापाबरोबर पोरं कशा वागतात पोरी कशा वागतात आणि शेवट त्या पोराच्या माय बापाचं होते का हे तुम्हाला दिसून येणार आहे खूप सुंदर आहे तुम्हाला रडई येणार आहे हसाई येणार आहे आणि प्रबोधन सुद्धा होणार आहे ऐका माय बापा सर्ववाशी खुशाल शे यांच्यावर 50 रुपये मिळाले पाठीवर धन्यवाद चला काय सांगावं दादा मी गे गोल आणि चंद्राचा कास्तकार मोठा सुंदर परिवार आहे माझ्या सुंदरची पत्नी सुंदरची मुलगी एकच मुलगी आहे पण काय करू आज शेताकडे गेलो जसा वावराच्या धुरात पाय दिला दादा पुरा धानाले करपा लागला धान पाहिल्यामध्ये डुबून आहे परातीने फोडलेला कापूस खाली करून राहिला कसं मुलीचे शिक्षण करू कसं पाणी करू कसा प्रपंच बघू हात देऊन पैसे शाहकाराचे द्यायचे आहेत शाहकाराकडे गेलो त्याच्याकडून 50,000 रुपये आले दादा 5 एकर वावर ठेकाने केलं 5 एकर ठेकाने वावरामध्ये पराठी आहे पण आज माल नको माझ्या कापसाला भाव नाही माझ्या धानाला भाव नाही कसं करू देवा कसा प्रपंच करू नाही घराकडे गेलं पाहिजे आपल्या पत्नी आपल्या मनाचं दुःख सांगितलं पाहिजे कारण आज मला हिंमत देणारी माझ्या पाठीमागं उभी राहिलेली माझी पत्नी आहे माझ्या सुख दुःखाला साथ देणारी माझे दुःख सहन करणारी माझी पत्नी आहे जातो घराकडे बोलत चालत काय हरकत नाही पत्नी समोर थोडा हसून कुठूनच बोला लागल आवाज येतो पत्नीने सोनू अगं ये सोनू आबा कामा
कामधंदेच करत होते. मला एक सांगा, घरात चार जवळ मुलगी आहे, एकाही सुद्धा कामाला हात लावत नाही. मग घरातले काम मी नाही करत, कोण करणार हो? बघले लाखात एक मुलगी आहे आपल्याला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे कामच होत नाही. काय करू, एवढे कामं राहतात घरामध्ये. पण एवढे काम आहे ती सगळी गोष्ट खरी हा. आहे. तू जर आत्मसेवा पोलीला काम कर. हा. लाला कौतिकाची एकाची पोट गेली आणि नशिबाने घडवले घडून गेली. मला एक सांगा, आम्हा मुलीची जात आहे तुम्ही मला मान्य आहे, पण आजकाल मुलीची जात कामं नाही करणार तर उद्या सासरी जायचं कशी करेल हो? करेल करेल. आता काय सध्या लहान आहे बिचारी. अरे ज्या पोरगे आहे वडिलाच्या घरी सुटल्या पाहिजे तर कोणाच्या घरी सुट पाहिजे. हो हो. हा. पण मला एक सांगा, तुम्ही बोलवलं कोणा कामाकरिता केलं? सोनू काय झालं मला एक सांगा, तुम्ही सकाळी हसत खुसत वावराकडे गेले, वावराकडून आले हे आणि असं काय नाराज हो? काय तुमचा चेहरा असा उदास उदास झालाय? सोनू या गोष्ट सांगू तुले. काय झालं? काय सांगू सोनू. काहून? 5 एकर भाव फेकायला दिलं. हो ना, आपण बरोबर आहे. सावकाराकडून कर्ज काढलं ग. अहो कर्जबाजारी करूनच शेती केली आपण. पण जसा आज सोनू शेतामध्ये गेलो, काय झालं? जसा तुला पाय ठेवला झाडाकडे पाहतो निसर्गाचा खूप धाड पाहिला डुबला आहे ग. नका. काय होईल आपलं? धाड पाहिला डुबला. पराठीकडे पाहतो पराठीने बोल नाही. सोयाबीन पेरली सोनू 3 एकरामध्ये. सोयाबीन झाडाने शेण नाही. मला एक सांगा, लोकांची कर्जबाजारी करून शेती केली, जर एकही झाला घरी आला नाही तर मुलीचं शिक्षण कर्ज करायचं, मुलीचं लग्न कसं करायचं, सावकाराचं कर्ज कसं फेडायचं हो? विचार आला सोनू की माझ्या मुलीचं लग्न कसं होईल, माझ्या मुलीचे शिक्षण कसं होईल. 2 वर्ष लोकांचे कर्ज द्यायचे ते कसे देईल. काय बरे? महलाची वेळ आली का माझ्या. नाही नाही, मी काय म्हणते, अहो, नाही झालं, तुम्ही धोकायचं नाही. उगाच का टेन्शन घेता हो? अहो लोकांचे कामाने कष्ट करू, मजुरी करू, कर्ज फेडू. पण मी काय म्हणते, माझी एक गोष्ट ऐकाल का? अहो मुलीचं शिक्षण भरपूर झालं, मुलीला आता शिकवायचं नाही. कसंही कुठून एखाद्या बाजारीवर मुलीचं लग्न करून तर आता मुलीच्या शिक्षणाला पैसा लावायचा नाही हो. आला निसर्गाचा कोप, सोनू लागत नाही मला झोप. आता जगलं नाही सोप. माझे नाही माझे नाही माझे नाही विचार मला. माझे नाही माझे नाही माझे नाही विचार कसं करील मुलीचं लग्न. अरे माझं जीवन झालं कठीण जगलं आणि मोठं आलं विघ्न. माझे नाही माझे नाही माझे नाही विचार मला. माझे नाही माझे नाही माझे नाही विचार मला. अहो कशाला एवढं टेन्शन घेता, कशाला एवढं वजन डोक्यावर घेता? माझी गोष्ट आहे का, मुलीचं शिक्षण बस झालं, नाही शिकवायचं आता मुलीला. नाही कर्ज बाजारी किती काही होईल पण मी माझ्या मुलीचं माझ्या लेकीचं शिक्षण बंद करणार नाही. माझ्याकडचे लक्ष्मी आहे, माझा मुलगा तोच, मुलगी तेच.
जर मला भरपूर दिले शिक्षण शिकवलं एखाद्या ड्युटी जॉबवर लागले ना माझे पैसे पुढं परत मिळतील. मला एक सांगा, खरं आज एवढी कर्ज काढून शेती केली, खरंच एकदा शेतीमधून अन्नाचा दाणा येणार नाही. सावकाराचे कर्ज आहे, ठेक्याला शेती केली, ठेकेवाल्याचे पैसे एवढ्या कामात खर्च करून तो कर्ज जरी सोडवला नाही तर पोरीला शिकवायला पैसे कुठून आणायचे हो? मी काही करी मी आपला स्वतःचा जीव गाठून पोरीसाठी, पण आज हे वाक्य वापरलं का पोरी लोक शिकवा. माय पोरगी तर नाकावर बसली आहे, पोरच्या जीवासाठी माझ्या रक्ताचे पांचाल झालं. पण माझी एवढीशी गोष्ट तुम्ही ऐकत नाही. हे जर आपल्या पायावर उभी झाली ना, माय पोरगी एखादी कलेक्टर डॉक्टर झाली ना, तर माय नशीब उघडून जाईल. माय पोरगी. बरं बाई कुणाच काय ठाऊक. आणि काय गोष्ट एक काय हो? ह्या गोष्टी नवरा बायकोच्या पोरीने सांगायच्या नाही. फक्त दोघातली गोष्ट दोघात पोरीच्या कानावर ह्या गोष्टी केलेल्या पाहिजे. तुम्ही म्हणता मी तुमच्या गोष्टीच्या बाहेर जाणार नाही, तुमच्या शब्दाबाहेर सुद्धा जाणार नाही. मुलीला एकही गोष्ट करू देणार नाही हो. कुठे गेली बाई आपली असेल घरामध्ये द्या आवाज पप्पा बोलत होते. आवाज दो. हो दे. अगं हे करिश्मा, पाय गं, पाण्याला मध्ये मध्ये वा. करिश्मा, काय झालं मम्मी? माय माय आली रे, माय आली रे. मी शेतामध्ये गेलतो मग आपल्या वावरात. एकोणच्या 2 चुके टाकली. आपल्या घरात नाही का ते खुबडी हा. तिच्या लहडत होती आता ते काल आम्हीच ना सिग्नल गजरा लावून दिलं मला ह्या बोलता फुलाचा भेटला पानाची आरतोरी कशी येल पान देतं. उभी राह. काय नुसतं चिल्लात राहिलं तुला मोठी आदत खराब आहे. अरे आजकाल फॅशन आहे पूर्ण बारीला. हो फॅशन आहे, या चारदोरीवर फॅशन आली. त्या बापाने कधी दल्लं तुले घेतली कधी चांगलं कधी वेळोवेळी बाबाचं नाव काढतो. बाप होय एकच पोरगी आहे, घाल बेटा. हो. पाला कशी गेला तर चारदोरी चांदोरी म्हणते कीस तू मला. भोकरीचा अंधार. भोकलीच्या अंगाने 10 गावात पुरुषाची पोरगीला कशी दिसते दिव्या भाग. हो बाबा पाहिलं कशी दिसते चारदोरी. पप्पा लोकं मारते बाई मम्मीला तुम्ही. जेव्हा पाहिलं तर माग पोरीच्या मागे लागतं. एवढी पोरगी बायका लागावर बसते. क्या बात करता म्हणे? जाऊ दे रे पप्पा, काहून मारते तुम्ही? अहो तुम्ही दोघे मायले हिला पोटी भाऊ, तिचं घर भाऊ. आता कोणाही रिचव त्या माझ्या ताकदात तुझ्या बाप जिवंत आहे ना, माझी लहानाची लेख आहे ना, तिच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही. तिच्या मायबापाच्या घरी खायची सोय नाही. तिला कधी असं पाहिलं नाही. आता तुझ्यावरती आपल्याला दिसतली अवघड होत्या घरी. त्या बहिणीला कुठून आलेलं ठेवलंय बरं बाई. कसे काय चालू मग तुम्ही शाळा गेला माझी शाळा वगैरे सगळी चांगलीच आहे, व्यवस्थित चालू आहे पप्पा. चालू आहे ना. हो मस्त एक नंबर पास व्हायचं ना. बाबा तुमचं नाव मस्त शिकवावं देईन मी. हा हा माझं डायरेक्ट आहे मग. तुम्हाला वाटते का पप्पा मग? हे काम येतो पुढे कोणते कामं सांगायचे नाही भांडे घासायला लावायचे नाही, कपडे धुवायला लावायचे नाही झाडाला लावायचे नाही, घर पुसायला. नुसती चिंता करा, झोपून राहिलो तो फक्त टाकून. पप्पा नुसती चिंता होते मायावर. शाळेत भांडे घास, हे घास, ते घास बघते. मी जातच नाही मी. नाही मग नाही चाललीच जाते मी. नुसती चिंता होत जाते. काय का पोरीमध्ये काम सांगते तू. आणि हे पोरगे आज माय बाबाच्या घरी सुटल्या बघू तो कोण बघा एकू दे पोरगे. हो वेळोवेळी. हा बाय हा सगळं बरोबर आहे. हो. तुला काही पैसे आले की नाही एक्स्ट्रा लागत मले शाळेची फीचं भरायला. तुम्हाला सांगू का पप्पा, माझं यावर्षी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाला, पण मला नाही का अजून शिकत आहे. तर मला नाही का माझ्या ट्युशन मला मॅडमला 1 लाख रुपये द्यायचे आहेत. ती काय म्हणते ते बी उद्याच्या उद्या, नाही तर माझा तेवढा चांगला विजा कॅन्सल होऊन जाईल. 1 लाख रुपया हो मला नाही का
ते पांढऱ्या कलरची ऍक्टिवा पाहिजे. हे उद्याच्या उद्या तुला 1 लाख रुपये पाहिजे. उद्या पप्पा करून द्या ना. ठीक आहे ठीक आहे 1 लाख तुला तर 1 लाख पाहून द्या. तुझ्याची बसायला 2 लाख लागत चालत. तो भरपूर शिक्षण शिक फक्त माझ्या गावाचा झेंडा चमकवून जातो. अचिलत कवी. हा? हो. ठीक आहे तुला उद्या पैसे पाहिजे ना. उद्याच्या उद्या. मी आता मार्केटला जातो सोयाबीन टाकली 5 दलालापासून काय हो. जा पप्पा लवकर. ठीक आहे जा पाहिजे. म्हणते पप्पा आजच्याच कोणत्या हालतीत करा नाही तर माझं एवढं चांगलं शिक्षण चालला जाईल. बाहेर मला एक सांग तू माझी एकच मुलगी आहे. हो. मुलगा नाही आणि आज माझ्या भया बापाची शाळा फक्त तुला भाऊ शोध आहे. हो का हो. पप्पा मला खूप आशा आहे बरं. शिक्षण शिकवते सामने. तुला शाळा मी शिकवी. हो ना. तुला शाळा मी शिकवी. तुला शाळेत पाठवी. तुला शाळा मी शिकवी. तुला शाळेत पाठवी. माझे लहानाचे बाळा, तुला पाठवी. माझे लहानाचे बाळा, तुला पाठवी म्हणाले. तुला शाळा हिमतीनं म्हणलं का बाई तुला 1 लाख रुपये आणून देतो. कॉल करा शाही 10 मिनिटांची कॉल करा. खिशामध्ये जमली नाही. कोणाला पैसे मागू कोणाकडे जाऊ. शाहकाराचे पैसे 50,000 रुपये त्याच्याकडे घेऊन सोडू त्या लाख माणसाने मला पहिलेच म्हणजे कुठून पैसे आला तू काळजी नको. मी घेतो शाहकाराकडे. अजून त्याने आपला लागत 1 एकर वाहन घाल तरी पण 1 लाख रुपये मागून आणतो. अजून कर्जबाजारी हो मी माझी गोष्ट नाही ऐकणार. आणि माझ्या मित्रा एक शाहकार तुम्हाला काय करायचे करा. जादू करायचा. तू म्हणते तू मी जीवन जाऊ तो तू काय केस परमेश्वरा कसा करू. इकडे शेतीत मानला पिकला पोरगी म्हणते बाबा उद्या 1 लाख रुपये डोनेशन भरायचे आहे. मला उद्याच्या उद्या 1 लाख रुपये पाहिजे. शाहकाराचे पहिलेच 50,000 रुपये माझ्या अंगावर आहे. पण काय हरकत नाही जातो त्याच्या पाया फुटा लागली. शाहकाराला जातो त्याने विलुली करून 1 लाख रुपये म्हणतो. जाते शाहकार साहेबांना. पोलीस मागायला आले करे बापा माय वाट लागण करे कल्लात करून हकलं. हा म्हणजे 3 पाहतो. शाहकार साहेब अजी हो विजू भाऊ. अरे कोण आहे. आजी मी रामदेवराव होतो. अरे बाबा नमस्कार नमस्कार. आज वरी पाया नाही पडला तू. हे काय झालं साहेब हा फक्त एवढी की तेव्हा माझी झाली. माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. काहून का काहून. साहेब हा तुम्ही 50,000 रुपये मला दिले. हो 5 एकर वावर ठेक्याने केलं पराठीचं. हा
पराठीला माल नाही, कापूस नाही. 2 एकर शेती घरची होती धानाची. पुरा वायात गेला धान, पुरं पाण्यामध्ये डुबले. मग काय म्हणताय? माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजे झाले. पैसे पाहिजे? अरे पहिलेच तर पैसे आहे ना. मस्त नाटक करता येते नाही तुम्ही. काय नाही साहेब, नाटक ना करा. तुम्हाला का होते पैसे मागितले नाही पाहिजे म्हणून होय काय नाही 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 साहेब. हा 50 चे 75 झाले ना 6 महिन्यात. हा साहेब, हा. हे म्हणजे पगडी आज घरच्या घरी हो. साहेब कोणासमोर नाही ठेवली, पण आज मी माझ्या मुलीच्या भविष्यात अरे बाबा 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 खूपच स्वस्त आहे का गरज? हो का? किती पाहिजे? ठीक आहे. किती दिवसात बसतेस? हो साहेब, 2 महिने 2 महिन्यात? बाबा तर नाही नाही देणे खाली 1,75,000 रुपये होईल गावात. साहेब. नाही तर तू काय त्यानं फिरशील? नाही देणं झालं साहेब. कास्तकारी पकली नाही म्हणते. मी आपलं स्वतःच्या घरात आहे, स्वतःच्या घरात येईल तुम्हाला तुमच्या पैसे ठेवणार नाही. ठीक आहे ठीक आहे हा? ठीक आहे ठीक आहे. पैसे घे. धन्यवाद. ठीक आहे. साहेब, हा मला आज पंढरपूरचं पांडुरंग भेटलं ती जसं त्या पुंडिकाच्या सेवेसाठी आले ना. चांगलं चांगलं शिकव द्या पोरीले. हो जी हो. हो, चांगलं शिकव. हा मी जातो आता जा घराकडे. आता ज्या पहिल मा बाय घर गाणं गावावर गाणं शापाला 1 लाख रुपये दिले काय हाशी खुर्शीने जातो, बायकोने सांगत नाही आणि चुपचाप तुम्ही 1 लाख रुपये देतो. चाल. तयारी झाली पप्पा. डब्बा वगैरे सब बनवून दिलं मम्मीने मला. हा, हा. पण मी काय म्हणते, हा. माझं काम केलंय का तुम्ही ना? अरे बिलकुल त्या जीवासाठी नाही. मोठी पोरगी खुश आहे, मला काय करायचं आहे? जेवण का तेवढं करत पप्पा बॅग. तू एक काम कर. हा. याकडे होय. हा. त्या मम्मीला दिसू नको, सांगू नको. हा? भैया आली सुंदरी आहे, हिच्यावर मोठं लक्ष राहते मावावर. आली गेल्या कर्ज झाले कर्ज बाजारी. तू असं काम बोलतो जेव्हा पाहिलं तेव्हा. मला एक सांगा किती पैसे आलो किती कर्ज करा? भैया एका करोडाची पोरगी आहे मायावाली. मग करोडाच्या वाटण्या लागतं हे 1 लाख रुपये कोणत्या खास कशी काढतो? 1 लाख नाही 5 लाख म्हणले असते तिने आपल्या पैशासाठी आले असते. हो पण माया गोष्टी एकजणी काय शावकार फक्त 50,000 दिले. 50 दिले? मग 50,000 त्या जोड्या. माझ्याजवळ कुठचे पैसे पाकत नाही झाले होते? 50,000 रुपये त्या जोड आहे. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. नाही एका 50,000ची पोत आहे. खबरदार इथे हात लावले तो. मला हे सांगा कदाचित का वेळ अडचण आली कुणाला हात पसरू कुणाचं सामान भीक मागायला जाऊ हे जर राहिली तर वेळ अडचणीत कामात येईल. हो हे मला मागायचं नाही. तुला जर आज मला हे पोचल्या दिली समज तजमान मेलेल्या जीव पाहिजे. काय हो असं नको बोला. काय हे सोन्याचं मला नाही. तुम्ही आहे तर सर्वच माझ्यासाठी आहे. काय सांगू तुम्हाला? नेहमी असंच नोकऱ्या करते. माझ्या जाऊदे लोक करायला. आवागारा दाल्याचे गाताड्या बघाचे कोतबाई सलमानाची कराता या साऱ्या जगाचं
बाई त्यासाठी का केलं का नाही हे मला माहित आहे, पण तुझ्या बापाची 10 बोटाची विनंती आहे माझ्या बा. आजपर्यंत घरच्या गरीब राहिलो, कोण आबेला म्हणलं तुबेला म्हणलं सालेला म्हणलं. जशी हे टोपी माझ्या डोक्यात आहे ना, तशी माझी इज्जत माझ्या टोपीत राहिली पाहिजे. तुम्हाला वाटते तुमची पोरगी कशी असेल म्हणून? खायच्या बिलकुल नाही हो. खालच्या मालाला जायचं, खालच्या मालाला यायचं. पैसा लाखाने किंवा त्याच्यानं, पण माझी इज्जत वाटवून पाहिजे माझ्या मा. तुम्हाला असं वाटते का मी अशी करेन म्हणून? नाही. नाही ना. तुम्हाला माझा मी तुमचा भरोसा कधी तोडणार नाही पप्पा. ठीक आहे ना, जेवणी वावरा काय हो, जा. जा बाई. जा. आता किती म्हणावा माझी मान, एवढी भोळी भोळी माझी मान, एवढा भोळा माझा बाप. माझा बाप तर जणू देवच आहे बाई. पण का सांगू माझ्या बापाला की मी हे पैसे काहीसाठी घेतलो. माझा बाप पहिलेच म्हणे माझ्या नाकाला चुना नको लावतो बेटा. पण का सांगू 7व्या वर्गापासून 8व्या वर्गापासून 9व्या वर्गापासूनची 10व्या वर्गापासून त्या पांड्यासोबत माझा लफडा चालू आहे. आणि त्या पांड्यासाठी मी राहू नाही शकत. अरे एवढे दिवस झाले पांड्या भेटला दिसला नाही. काय नाही, कुठे गेला असं माझ्या पांड्या. पांड्या जल्दी ये रे, तुला भेटायला खूप आतुरता करते. पण भाई आता तू काऊन नाही माझ्या प्रेमाला एक्सेप्ट करून? पहिले म्हणे ते जो काहीच नाही पण आता माझ्याकडे 1 लाख रुपये आहे. मी आता त्याने म्हणेन का माझ्यासोबत चाल, आपण नवीन संसार बसवून आपला. पण बसू कशी? अगदी माय पांड्याला फोन करतो मी आता. पांड्याला हॅलो 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 हॅलो, पांड्या. तू कोण? पांड्या मी सोनू बोलत आहे. कोणती सोन? सोनूशी शाळेची चष्मेवाली डबल बॅटरी सिंगल फेस वाली. अरे हट, त्या कोणत्या सोनू गिनूला नाही ओळखत तुला मायावर भरोसा नाही का? का? तुला मायावर भरोसा नाही की सोनू बोलत आहो नवे गावाली? हा, मी करिश्माले ओळखतो. करिश्मा? हा, मी सोनूला नाही ओळखत. करिश्मा? हा, अरे तेच नाही का तुला माझ्या शाळेमध्ये नाव ठेवला होता सोनी सोनी म्हणून शाळी? तेच मी करिश्मा बोलत आहो. तू तेच का? हो. बाप्पा तुले पहिले सांगलं ना म्हणजे फोन करायचा नाही म्हणून. काऊन ते पांड्या? का? काऊन नको करू? नाही, मला फोन नाही करायचा. बाय आणि पांड्या, काय नाही. असा नको करू. मी तुला खूप प्रेम करते पांड्या. हा? खूप प्रेम करते, तुझ्याशिवाय जगू नाही शकत मी. तू प्रेम करतो माझ्यावर, मग? पण मी नाही करत ना. काऊन तर? नाही नाही नाही, मी प्रेमच नाही करत. मी सुंदर नाही आहे अरे मी पांड्या. आपल्या घरचा गरीब माणूस. हा. तर तू पाहिला मोठ्या लोकांची पोरगी. बाय पांड्या, तू आला नाही बाबा, गेलास नाही, ना? नाही. मी तू नाही आला करत. गेलास नाही ना तर त्या विहिरीमध्ये जाऊन जीव देईन मी. ए! तू ये बरं पांड्या. हॅलो, हाय करिश्मा. मी लय छान आहे. बापा हे तर खूपच तमतम करून राहिली जी. पांड्या, हा. किती दिवसाबाद भेटलास रे पांड्या? बाबा तूही बहुत दिवसानंतर मिळालीस. पांड्या, हा. तुला काय सांगू रे? काम काय झालं? शाळेपासूनची मी तुझ्यावर खूप प्रेम करते.